हा आहे फोटो, तुम्ही बघू शकतात. तर चला आता मी त्यांची रांगोळी घालूया. तुमचं सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती स्वागत आहे. तर तुम्ही बघू शकतात की जो मी स्क्रीनवरती फोटो दिलेला आहे त्याप्रमाणे बॅकग्राऊंड जो आहे तो ब्लॅक कलरमध्ये आहे. तर मी आधी ब्लॅक कलर पूर्णपणे टाकून घेतलेला आहे. तसंच केसांनाही ब्लॅक कलर मी टाकलेला आहे आधीच. बरेच मेसेज किंवा कमेंट्स मला असतात की दीदी तू स्किन टोन कसं बनवलं. तसंच या व्हिडिओवरतीही मला कमेंट्स आणि मेसेज आलेले की तू स्किन टोन कसं बनवलं. तर हा व्हिडिओ आहे ज्यात मी तोच स्किन टोन बनवत आहे. तर तुम्ही बघू शकतात मी आधी येल्लो, ऑरेंज, रेड घेतलेला आहे. काही जणांना वाटतं की स्किन टोन बनवणं खूप कठीण आहे, पण तसं काही नाही असं मला वाटतं. तुम्ही बघू शकतात की मी सेम जे तुम्ही करता तेच करत आहे. येल्लो ऑरेंज मी मिक्स केला, रेड पण मिक्स केला, त्यात थोडा मी ब्ल्यू टाकला. स्किन टोन चांगला बनतो ब्ल्यू टाकल्याने. सो तुम्ही बघू शकतात की मी कसं मिक्सिंग करत आहे. सेम असंच तुम्हालाही करायचं आहे. जर कलर डार्क असेल तर डार्कसाठी मी ब्ल्यू जास्त करून वापरते किंवा थोडंसं ब्लॅक टाकते. आणि जर लाईट कलर असेल तर मी व्हाईट आणि येल्लो घेऊन थोडं थोडं लाईट करत जाते. म्हणजे तुम्हीही तसं करू शकतात. पण आधी आम्हाला चित्रावरती बघायला पाहिजे की किती डार्क आहे की लाईट आहे चित्र. म्हणजे जसं चित्र आहे त्याप्रमाणेच आम्हाला कलर करायचे आहेत. म्हणजे मी आता म्हटलं की तुम्ही लाईट करा, म्हणजे याचा अर्थ असं नाही की तुम्ही फक्त लाईटच करा. पण जर चित्रावरती लाईट कलर नाहीच तर तुम्ही लाईट करून ते काय फायदा. सो तुम्हाला आधी चित्र बघायचं आहे की चित्रावरती लाईट कलर किती आहे आणि डार्क जो भाग आहे तो किती आहे. त्याप्रमाणे तसेच शेड करायचे आहे आपल्याला. तर हा जरासा व्हिडिओ स्लो आहे, कारण तुम्ही मागच्या व्हिडिओमध्ये मला बोललेला की दीदी हा व्हिडिओ जरा स्लो असायला पाहिजे होता, म्हणजे आम्हाला स्किन टोन चांगल्या प्रकारे समजले असते. तर म्हणूनच हा व्हिडिओ स्लो केलेला आहे. तर तुम्ही लक्षपूर्वक बघा की मी कसे बनवत आहे आणि तसेच तुम्हीही बनवा. मी आजची जी रांगोळी बनवत आहे ती रांगोळी म्हणजे दशावतार नाट्य कलाकार जे स्त्री भूमिका साकारतात ते श्रेयश जळवी यांची ही रांगोळी आहे. तर कोणी नाटकप्रेमी असाल तर तुम्ही नक्की हा व्हिडिओ पूर्णपणे बघा आणि त्यांची रांगोळी तुम्हाला आवडली की नाही हे मला नक्की सांगा. आता ऑलमोस्ट आमचे कलर सगळे बनवून झालेले आहे. मी डार्क टोन जास्त केलेलं नाही, तर तुम्ही बघू शकतात की फोटोमध्ये डार्क शेड जास्त नाहीत. सो मी त्याचप्रमाणे कलर केलेले आहेत. खरं सांगू तर मलाही आधी स्किन टोन बनवायला येत नव्हतं. मीही चुकत होते किंवा अजूनही माझ्यासारखं जमत नाही मला तेवढं. पण तुम्हाला मी वरती स्क्रीनवरती जे फोटोज दिलेले आहे तुम्ही बघू शकतात की माझी आधीची रांगोळी कशी आहे आणि आताची रांगोळी कशी आहे ते. सो जेवढी आपण प्रॅक्टिस करतो ना तेवढं आपलं काम चांगलं होत जातं. म्हणजे जर आम्ही आज एक रांगोळी घातली आणि नंतर एका वर्षाने एक रांगोळी घातली तर त्यात काही उपयोग आहे का. आपली जर प्रॅक्टिस नाही तर आपल्याला कसं होणार. सो नेहमी प्रॅक्टिस हवीच आणि प्रॅक्टिस केल्यानं फळ मिळतं. तुम्ही जर हा व्हिडिओ स्किप न करता बघितलं असेल तर तुम्हाला स्किन टोन कसं बनवलेलं आहे ते चांगल्या प्रकारे कळू शकते. तर आता आमचं ऑलमोस्ट कलर जे स्किन टोन बनवत होती ते झालेलं आहे पूर्ण. तर आता आपल्याला ही रांगोळी घालायला हवी. तर चला आता रांगोळी घालूया. तुम्ही बघू शकतात की आपलं स्किन टोन तर पूर्ण झालेलंच आहे आणि बॅकग्राऊंडही आम्ही घातलेलं आहे. तर आता आपल्याला फेसकडे वळायचं आहे. पण फेसकडे वळण्याआधी आपल्याला त्यांचे केसही बनवायचे आहेत. तर आपण आधी त्यांचे पूर्णपणे केस बनवून घेऊया आणि त्यानंतर आम्ही त्यांच्या फेसकडे वळूया. तर आमचे केस बनवून झालेले आहेत आणि आता आपल्याला फेसकडे वळायचं आहे. तर तुम्ही बघू शकतात की मी कसं फेसचे जे कलर आहेत ते टाकत आहेत. तर हा थोडासा व्हिडिओ फास्ट आहे, कारण ही रांगोळी जी आहे ती तब्बल 8 तासाची तरी आहेच. तर पूर्ण व्हिडिओ ह्यामध्ये करता येणार नाही, म्हणून थोडासा फास्ट केलेला आहे. तर दशावतार म्हटलं की दशावतार म्हणजे काय, हा काही जणांना प्रश्न असेल किंवा नसेलही.
पण दशावतार म्हणजे आपली संस्कृती आहे, आपल्या कोकणाची संस्कृती आहे आणि ही संस्कृती आपले कलाकार, आपले दशावतार नाट्यकलाकार जपत आहेत. ह्यात पैसा कदाचित नाही जास्त, पण आपली कला आहे. हे रात्रभर जागतात. रात्र त्यांची सकाळी असते म्हटलं तर चालेल आणि दिवस त्यांचा रात्रीचा असतो आणि प्रेक्षक हे त्यांचे मायबाप. दशावतार. दशावतार म्हटलं की आपल्या कोकणाची संस्कृती डोळ्यासमोर येते. तर कोकणात चालणारं हे दशावतार आता घराघरात पोचलेलं आहे. तुम्ही दशावतार मूव्ही तर बघितलीच असाल आणि दशावतार नाटकंही बघितली असाल, पण तुम्ही दशावताराची रांगोळी बघितली आहे का? तर आज मी तीच रांगोळी घालत आहे. आश्चर्याची गोष्ट म्हणजे दशावतार नाटकात जो स्त्री पात्र करतो तो कोणतीही स्त्री नसून तो एक पुरुष असतो आणि तो एवढं सुंदर काम करतो की ती एक खरी स्त्री आहे असंच आपल्याला वाटतं. असेच एक उत्तम कलाकार, एक स्त्री पात्र साकारणारे कलाकार यश जळवी यांची मी रांगोळी साकारत आहे. तर ह्यांची हा जो फोटो आहे तो मला खूप म्हणजे खूप आवडला आणि मी म्हटलं की आता मी ह्यांची रांगोळी घालणारच आणि हा रांगोळीचा व्हिडिओ स्टेप बाय स्टेप पण करणार. सो मी हा व्हिडिओ करत आहे. आता तुम्ही बघू शकतात की पूर्ण फेस आमचा कंप्लीट झालेला आहे ऑलमोस्ट. आता जी ज्वेलरी आहे तिच्याकडे आम्ही वळणार आहोत. तर ज्वेलरीसाठी मी घेतलेला जो कलर आहे तो येल्लो आहे. थोडंसं मी त्यात रेड टाकलेलं आहे आणि थोडंसं ग्रीन पण टाकलेलं आहे मी आणि थोडंसं ब्लॅक पण. सो 3 कलर केलेले आहे मी. आधी जो बेस आहे तो, त्याच्यावरती थोडा मिडल जो शेड आहे आणि जो हायलाईटसाठी केलेला आहे तो तुम्ही बघू शकतात. जो मी हार केलेला आहे गळ्यात तो कसं दिसत आहे. तर आता मी साडीकडे वळते. तर साडीसाठी मी जो ब्ल्यू कलर घेतलेला आहे त्यात थोडा मी पर्पल पण ॲड केलेला आहे म्हणजे ते, आणि हायलाईटसाठी मी थोडं व्हाईट घालून थोडं लाईट करून घेतलेलं आहे आणि डार्कसाठी थोडंसं ब्लॅक टाकलेलं आहे. तर ऑलमोस्ट आता आमची रांगोळी कंप्लीट होत आलेली आहे आणि एक शेवटची गोष्ट सांगते. जर काही चुकलं असेल बोलताना तर माफ करा आणि रांगोळी जर तुम्हाला माझी आवडली तर नक्कीच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. तुमचं सगळ्यांचं जर सपोर्ट मिळाला तर अनेक कलाकार पुढे येऊ शकतात. तर तुमचं सपोर्ट असंच आमच्यावरती असू द्या कायम. आणि हो, सो तुम्ही आता ऑलमोस्ट रांगोळी कंप्लीट होतपर्यंत बघत आला असाल तर बघा आता आणि कशी तुम्हाला रांगोळी आवडली, किती आवडली आणि काही चुका झालेल्या असेल रांगोळीत तरीही कळवा म्हणजे मला दुसऱ्या रांगोळीत काही सुधारणा करता येणार. तर चला बाय बाय आणि खूप खूप धन्यवाद व्हिडिओ बघितल्याबद्दल. खूप खूप धन्यवाद. देव बरे करो.